आजी तिचं नाव पण मला माहिती आहे, माई आजी. 6वी पिढी. ते ब्राह्मणच होते म्हणे, ब्राह्मणच होते. तर तिला त्रास झाला ना, तिचं नाव माई आजी, तिला माई म्हणत होते म्हणे. तेवढं पण त्यांनी मला नाव सांगितलं. ती चालले म्हणे आता. तर मग म्हटलं मला काय समजेना, चालले म्हणजे काय समजेना. मग मी इथून उठले आणि मी खाली गेले. आमच्या स्वयंपाकघरात मी कधी झोपत नाही. स्वयंपाकघरामध्ये एक ओपन प्लेस आहे, तिथं मी जाऊन झोपले. तर बरोबर दुसऱ्या दिवशी पहाटे 3ला मला त्यांनी सांगितलं हे सगळं. आदल्या दिवशी पौर्णिमेच्या मी आदल्या दिवशी जाऊन तिथं खाली झोपले. मला काय समजेना मी खाली का झोपले काय ते. परत दुसऱ्या दिवशी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवार होता मला वाटते. त्या दिवशी परत मी रात्री सगळं आवरल्यानंतर मी कंटाळले, काम बिम करून दमल्यानंतर मी तिथं झोपले स्वयंपाकघरात. त्यावेळेस म्हणजे महाराजांनी झोपायसाठी माझ्याकडनं काम करून घेतलं, जास्त काय मला माहित नाही. 11:15पर्यंत मी जागी होते आणि बरोबर 12 वाजता कावळा, आमच्या इथं उजेडाचं एक पत्र आहे, 12 वाजता कुठे, ही खरी घटना आहे. तिथला मला असं वाटलं की महाराजांनी एवढा चमत्कार झाला की मी हा कोणाला तरी सांगावा. 12 वाजता कंटिन्युअसली 15 मिनिटं 12पर्यंत कावळा ओरडला. त्या दिवसापासून जो प्रकाश दिला त्यांनी खाली पण आणि वर पण, ती एनर्जी भरपूर दिली. म्हणजे आज त्यांनी थांबले हे तिला घालवायसाठी थांबले. असे चमत्कार त्यांनी काय करतात, त्यांच्या हातात काय शस्त्र नाही, काय नाही, काय नाही, पण केवढे कारभार करतात बसून, हे समजायला पाहिजे आपण.